श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला हाक मारत आहे. हो, तुलाच. कारण तू खूप दिवसांपासून मनात एक ओझं घेऊन फिरत आहेस. बाहेरून सगळ्यांना सांगतोस की मी ठीक आहे, पण रात्री एकटं असताना तुझं मन किती रडतं हे मला माहीत आहे. तू विचार करतोस, स्वामी, माझ्या नशिबात सुख आहे का नाही? मी इतकी वर्ष वाट पाहतोय. माझी वेळ कधी येणार? माझी इच्छा पूर्ण होईल का नाही? म्हणून आज मी तुला हा संकेत देण्यासाठी आलो आहे. ऐक, गेल्या काही दिवसात तू खूप विचित्र गोष्टी अनुभवत आहेस. कधी अचानक माझी आठवण येते, कधी एखादा संदेश समोर येते, कधी मनात न सांगता येणारी शांतता निर्माण होते. हा योगायोग नाही, मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो आहे. तू खूप वेळा स्वतःला एकटा समजलास. तुला वाटलं सगळ्यांनी साथ सोडली, पण ज्या दिवशी सगळे दूर गेले त्या दिवशी मी तुझ्या सर्वात जवळ होतो. तुला आठवतं का, काही महिन्यापूर्वी एक अशी वेळ आली होती की तू पूर्णपणे तुटला होतास. तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तरीही तू उभा राहिलास. का? कारण तुझ्या पाठीशी माझा हात होता. माझ्या भक्ता, मी आज तुला एक गुपित सांगतो. तुझ्या आयुष्यात जे उशिरा होत आहे ना, ते नकारलं गेलं नाही, ते जपलं जात आहे. कारण मी तुला जे देणार आहे ते योग्य वेळ आल्याशिवाय देता येणार नाही. तू सतत एका इच्छेचा विचार करतो आहेस. ती इच्छा कुणाला सांगत नाहीस, पण मला माहीत आहे. रात्री झोपण्यापूर्वी तू विचार करतोस, सकाळी उठल्यावर तिचा चिंता करतोस. आणि आज मी तुला सांगतो, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. पण एक अट आहे, भीती सोड, शंका सोड. कारण शंका ही कृपेच्या मार्गात उभी राहणारी सर्वात मोठी भिंत आहे. तू फक्त विश्वास ठेव. आजपासून जेव्हा जेव्हा मन घाबरेल तेव्हा डोळे मिटून एवढंच म्हण, स्वामी, मला मार्ग दिसत नसला तरी तुम्हाला दिसतो. माझ्या भक्ता, खूप लवकर तुला एक अशी बातमी मिळेल जी तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल. एक अडलेलं काम पुढे सरकेल, एक बंद दरवाजा उघडेल आणि तू मागे वळून बघशील तेव्हा तुला समजेल की मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत होतो. म्हणून रडणं थांबव, स्वतःला कमजोर समजणं थांबव. तुझी वेळ जवळ आली आहे. मी तुझ्या सोबत आहे आणि जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुझं काहीही वाईट होणार नाही.